प्रीती प्रीती प्रीती, अरे काय झालं? प्रीती, अगं हे सगळं भयानक होतं ग. जर असं असेल तर नको हे लग्न, नको तो संसार. अरे वेडा रे वेडा. अरे संसार म्हटलं की ऊन सावली असणारच, पण अशा सगळ्या गोष्टींना नवरा बायको दोघांनी मिळून सामना करायचा असतो. अगं पण त्यासाठी समजूतदार आणि खंबीर जोडीदार लागतो. तू तर अजूनही लग्नाला नाहीच म्हणतेस. अरे पण मुली लग्नाला हो किंवा नाही केव्हा म्हणतात? जेव्हा त्यांना लग्नासाठी कोणी विचारतात तेव्हा. मला तर कोणी विचारलंच नाही. इतकंच ना? अगं मी तुला विचारतो, पण मला भीती वाटते. तू नाही म्हणालीस तर? तुला अगोदर हो म्हण, मग मी तुला विचारतो. हो तर माझं अगदी पक्क ठरलंय. तुझं काय ते तू बघून घे. म्हणजे तू चक्क मला हो म्हणालीस? नशीब तुझ्या लक्षात आलं. अगं म्हणजे मी इतका पण काही हे नाही. पण नक्की चालेल ना मी तुला? आता पदरी पडलं, पवित्र झालं. हे तू असं मला चिडव. पण मला हे कळलं नाही, पहिल्याच भेटीत तू चक्क मला हो म्हणालीस? अरे मी जेव्हा तुझा फोटो पाहिला होता ना, तेव्हाच तुला पसंत केलं होतं. आणि माझ्या सुमती मावशीने मला तुझ्याबद्दल सगळी माहिती सांगितली होती. म्हणजे तू माझा फोटो पाहिला होतास? हो. अरे म्हणून तर तू बागेत उभा होतास तेव्हा मी तुला येऊन हाक मारली ना. तरीच मी विचार करत होतो की हिने मला ओळखलं कसं. आणि बरं का, माझी सुमती मावशी घटस्फोट स्पेशालिस्ट वगैरे काही नाहीये. ती मस्त लग्न करून सुखाचा संसार करते. अरे वा. पण ह्या सुमती मावशीला माझी काय माहिती? अरे माझी सुमती मावशी आणि तुझी आई दोघी पण बालमैत्रिणी, म्हणून तर त्या दोघींनी आपली भेट घडवून आणली. अच्छा, म्हणजे हे सगळं असं आहे तर. पण बरं झालं आपली ही अशी भेट झाली, त्यामुळे आपलं एक चांगल्या प्रकारचं प्री वेडिंग झालं. अगदी बरोबर बोललास. नाहीतर लोकांना काय वाटतं, प्री वेडिंग म्हणजे नुसतं फोटोशूट करणं, व्हिडिओ करणं. पण त्यापेक्षाही महत्वाचं काय असतं तर ज्याच्यासोबत आपण अख्खं आयुष्य घालवणार आहे त्याच्यासोबत आपलं मन जुळतंय की नाही ते पाहणं. तुला खूपच त्रास दिला, सॉरी. इट्स ओके. पण तुला आवडली की नाही आपली पहिली भेट, आपली प्री वेडिंग? दोघांची भेट झाली थोडी, हळूहळू फुलली नात्यांची गोडी. दोघांची माझी जमली ही जोडी, सुखी संसाराच्या गोड गोडी. समजून घेणारीच खरी जोडी, रंगभात भिजलेली गोष्ट थोडी, सुखी संसाराच्या गोड गोडी. नमस्कार.
मी नाटकाचा दिग्दर्शक डॉक्टर गणेश घुगरे. आज पहिला शुभारंभाचा प्रयोग आहे आणि थोडं नाटकाविषयी सांगणं गरजेचं आहे. नाटकाची सुरुवात साधारण आम्ही ऑक्टोबरमध्ये सुरुवात करायचं ठरवलं की काही एक नाटक आणूया आपण, कारण प्रशांत घुगरे सर आणि प्रीती जाटे मॅडम यांची आम्ही एक सिरीज केलेली होती 5 वर्षापूर्वी, वेब सिरीज. या कलाकारांना घेऊनच करायचं चाललेलं होतं. तर लेखकांनी आम्ही जवळजवळ ऑक्टोबर पासून त्याच्यावर काम करायचं चाललेलं होतं आणि कथा दुसरी होती. कधी हिची वेळ मिळायची नाही, कधी त्यांची वेळ मिळायची नाही, सारखं पुढे पुढे जात होतं. 1.5 महिन्यापूर्वी इथे आम्ही थिएटरला आलेलो दुसरा कार्यक्रम हे करायला, कारण याचे काही लागतच नव्हते डेट्स. आणि जे लेखक आहेत या नाटकाचे ते आणि आमचे प्रसिद्धी प्रमुख दुरी सर, फोटोग्राफर आणि प्रसिद्धी प्रमुख, तिघे पण आम्ही आलेलो. खाली बसून चर्चा केली काय करायचं, काय कार्यक्रम कुठलाही करायचा, यांचं पुढे जायचं. आम्ही काय केलं, थिएटर बुक केलं. सगळे आधी स्क्रिप्टवर काम करतात मग थिएटर बुक करतात, आम्ही उलटं केलं. आम्ही आधी थिएटर बुक केलं, थिएटर बुक केलं आणि यांना फोन केले, ही तारीख घेतलंय, आपल्याला नाटक करायचंय आणि लॉंग टर्म नाटक करायचंय पुढे जाऊन. दोघांना पण तारखा सांगितल्या आणि बोललो आता ही तारीख आपली फायनल आहे. त्याच्यानंतर मग स्क्रिप्ट रायटिंग सुरू झाली, मग गाणी आली. या सगळ्या करता करता रिहर्सल झाले आणि पण आमचा वेळ सावरून खूप साथ दिली या नाटकाला. प्रीतीने पण, प्रशांत सर यांनी पण खूप साथ दिली. त्याच्यानंतर गाणी घातली, कोरिओग्राफी केली गेली आणि अशा पद्धतीने हे नाटक महिन्याभरात उभं राहिलं. आणि मला वाटतं आतापर्यंत प्रोजेक्ट मधलं वेगवान नाटक असेल सगळ्यात खास जे उभं राहिलंय. थोडं अजून पॉलिशिंग करून आम्ही ते अजून त्याचे प्रयोग करायचं मानस ठेवलेलं आहे आणि पुढचा प्रयोग कदाचित पनवेल किंवा इथेच ठाण्यालाच होईल आणि तो पण पुढच्या मला वाटतं 15-20 दिवसात लगेच 2 प्रयोग लागतील आपली. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करायचं हे ठेवून चाललंय. आणि शुभारंभाच्या प्रयोगाला तुम्ही इथे आलात आणि आपले आशीर्वाद दिलेत, यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. तर कलाकार आपल्याला माहितीच आहेत, प्रीती जाटे, प्रशांत घुगरे. यासोबत आपल्याकडे निर्मात्या वृषाली घुगरे यांना पण स्टेजवर येण्याची विनंती करतो. तसेच सहाय्यक दिग्दर्शक संस्कृती वाशिवले, नैतिक घाडे याला पण विनंती करतो त्यांनी रंगमंचावर यावं. ही सगळी एंटायर टीम आहे. लेखक आज आलेले नाहीयेत आमचे. आणि प्रसिद्धी प्रमुख संतोष दुरी सर. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा थँक्यू, तुम्ही इथे आलात. आणि ज्यांना फोटो काढायचे त्यांनी या स्टेजवर. तुम्ही जेवढं शेअर कराल तेवढं नाटक सगळ्यांपर्यंत पोहोचेल आमचं. थँक्यू.
शेवटची वगैरे Thank you, sir, for all your efforts to organize this event. And I'm proud to say that we have committed in Surtal Music Academy and Karaoke Club. हो चला Déjame
मॅडमला सांगूया राजश्री मॅडमला सांगितलं यांच्या आपण बोलेल ना सांगून दे गेले मालेला तिला एवढे राजश्री मॅडमने आपल्याला तरी पण तेवढी झाली ती दूध घातली चल चल चलो चलो हो त्यांना पण पाहिले तुम्ही मुंडवण्या घालायला पाहिजे आम्ही प्रेझेंट द्यायला सगळ्यांशी भेटून झालं होतं अशोक मामापासून सगळ्यांना भेटून जीच्या कार्यक्रमाच्या वेळेस सगळे होते म्हणजे माझ्यासोबत चला आवाज अख्खी टीम पण ते जेव्हा त्या ह्याच्यात असं ना आपल्याला पण चालू नाही करता येत मी अशोक मामाबरोबर मला फोटो काढायचा होता थकले होते आणि पब्लिक फोटो होता मी इथे तुमचे हात मिळवले मला पुष्कळ झालं मला फोटोची त्याला भेटलं होतं मला संग्रहालयाला त्यावर भेटलं मला तो फोटो मला माझ्या सिरियलचं शूटिंग सगळ्या बिलिंगचे फोटो काढून दिले आजूबाजूचे धर्मवीर 2च्या वेळेस सगळे घरात बसले करडे बिर्डे सगळे माझ्या घरात बसले ते कोलगेटचे जे बॉक्स पेटले माझ्या घरात अगोदरचं हे होतं दुसरं एक सिरियलची शूट झालं करडे बिर्डे सगळे घरात दुसरे शूट आपलं जेव्हा काम असेल आपलं जेव्हा स्टेज असेल तेव्हा आपण हक्काने काढतो अशा याच्यात जाऊन ते प्रत्येकाकडे आपल्या तिथं मला पण टेन्शन दुरी चल काय नवीन काय प्रोजेक्ट काय सध्या नवीन विशाल विशाल ठीक आहे पण जॉब करणं
हा इकडे बघा इकडे बघा. तर ह्याच्यावर काढ. इकडे बघा. नैतिक थांब ना जरा. पाठी तुम्ही दिली पाहिजे मला. तुम्ही ठिका चालला गाडी आणली गाडी अरे हा इंजिनियर आणि चला मॅडम. चलो चला सर भेटू. अशोक रिक्षा बघून ना. अशोक जा 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 थांब ना. गणेश आहे ना वरती. विशाली इकडे बघा. संध्याकाळी ऍक्सिडेंट पण घालू. ओके हा चालेल. आता नाही.